नमस्कार. आषाढ महिना सुरू होताच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरोघरी तळणवळीचे पदार्थ केले जातात. चला तर मग आपण आज करूया खुसखुशीत आणि खमंग मसाला पुरी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी घेतलेले 1 वाटी बेसन पीठ घेतले, म्हणजे डाळीचं पीठ, 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा, तीळ, धने, कोथिंबीर, बडीशोप, जिरे आणि ओवा घेतलेले, आणि इथं मिरची आणि लसूण घेतलेला आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे. त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये धने टाकायचे, लगेच यामध्ये जिरे, ओवा, बडीशोप आणि हिरवी मिरची, लसूण टाकायचं आहे. तर इथे मी संपूर्ण जिनस आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. तर नंतर यामध्ये आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे, जास्त पण पाणी नाही टाकायचं, थोडंसंच पाणी टाकायचं आणि झाकण लावून मिक्सरला बारीक असं हे वाटून घ्यायचं. तर आपलं वाटून झालं आहे बघा, अगदी स्मूथ असं हे वाटून घेतले. नंतर एखादं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आता आपण पीठ मळून घेऊया. तर आपण घेतलेले यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ टाकून द्यायचं, लगेच यामध्ये 1 वाटी बेसन पीठ पण टाकायचं आणि रवा पण टाकून द्यायचा. रवा टाकल्यानं अगदी आपल्या कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या होत्या. रवा पण टाकून झाला की नंतर यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची, पण बारीकच चिरायची कोथिंबीर, खूप छान चव लागते. नंतर यामध्ये टाकायचे तिळं टाकले न खाताना दाताखाली आली की खूप मस्त चव लागते. आता यामध्ये टाकायचे लाल तिखट थोडं टाकायचं. आधी आपण हिरवी मिरची टाकली होती, नंतर थोडीशी हळद टाकायची आणि यामध्ये टाकायचं आता चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं हिंग टाकलं की लगेच आपण केलेलं वाटण टाकायचं. वाटण टाकलं की आता आपल्याला कडकडीत गरम तेलाचं यामध्ये मोहन टाकायचं. तेलाचं मोहन टाकलं न खाताना न पुरी अगदी खमंग आणि खुसखुशीत होते. तेलाचं मोहन टाकलं की आधी चमच्यानं मिक्स करायचं, म्हणजे हाताला चटका लागणार नाही. नंतर पुन्हा हातानं मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण हातानं मिक्स करून झालं की नंतर काय करायचं, यामध्ये थोडंच पाणी टाकायचं आणि आपल्याला पुरीचं पीठ मळून घ्यायचं. एकदमच जास्त पाणी टाकायचं नाही, घट्टसरच आपण जसं पुरीचं पीठ मळतो ना त्याच प्रकारे हे पण पीठ मळून घ्यायचे. चांगलं नरमसुद्धा असं आपलं हे पीठ मळून झाले बघा. जास्त काही मी पातळ केलं नाही. आता आपल्याला हातात एक गोळा करायचा आहे, जसं आपण पोळीला गोळा करतो ना त्याच प्रकारे हे पण गोळा करून घ्यायचा आहे. नंतर कोरपटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे खाली चिटकणार नाही लाटतानी. तर इथं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आणि पोळीतूनच आपल्याला पुऱ्या बारीक कट करून घ्यायच्या. तर इथे मी बघा पोळी लाटून घेत आहे. असं केल्यानं सोप्या पडतात पुऱ्या करायला. पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही छोट्या गोळ्या करून पण पुऱ्या लाटून घेऊ शकतात. तर आता मी पोळी लाटून घेतली आणि काटा असलेल्या झाकणानं पुऱ्या छोट्या कट करून घेत आहे. असं केल्यानं एकसारख्या पुऱ्या पण होत्यात आणि दिसायला छान होत्यात आणि तितकी मेहनत पण लागत नाही. तर हे बघा मी छोट्या अशा पुऱ्या करून घेतल्या. संपूर्ण पुऱ्या आपल्या करून झाल्यात. नंतर गरम तेल करायचं कढईमध्ये आणि यामध्ये एक करून पुरी सोडून द्यायची. तर इथे बघा मी संपूर्ण अशा पुऱ्या सोडित आहे बघा. पुऱ्या सोडल्या की काय करायचं, 1-2 मिनटं तसंच राहू द्यायचं. नंतर असं थोडंसं पलटी करून घ्यायचं उलटण्याच्या साहाय्याने आणि चांगल्या खरपूस होईल. तर दोन्ही साईडनं आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्यात बघा. किती मस्त सुरेख असा कलर झाला आहे. जितक्या छान दिसायलात ना तितक्याच आपल्या हे खायला पण मस्त लागतात. सगळे आपल्या हे आता चाळणीमध्ये उपसून घ्यायच्यात आणि याचं संपूर्ण पाणी निचरून घ्यायचं. चवीला तर अप्रतिम अशा लागतात. तिळाची चव खूप मस्त. तर आपल्या संपूर्ण पुऱ्या झालेल्या आहेत बघा. तुम्ही या पद्धतीने नक्की मसाली पुरी करून बघा, अगदी खुसखुशीत आणि खमंग होते. तुम्ही बघू शकता तिथे मी व्हिडिओमध्ये हाताने दाखवते, अगदी खुसखुशीत अशी पुरी झाली. तुम्ही या आषाढ महिन्यात नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.